अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर रात्रीचे 8:15 वाजलेत आणि आम्ही चौघं आवरून निघालोय रक्षाबंधनची शॉपिंग करायला. खरं तर बड्डेमुळे ही शॉपिंग अशीच राहिली होती. मी बोलत खूप दिवसांचं होते की मला दोघींनाही सेम ड्रेस घ्यायचे, पण वेळ काही मिळालाच नाही. आणि आता परवा म्हणजेच आज जो हा व्लॉग जाईल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन आहे. त्यामुळे आज मला कुठल्याही परिस्थितीत हे घेऊनच यायचं होतं. जर आज नाही मिळालं तर उद्याचा एकच दिवस माझ्याकडे राहणार होता. त्यामुळे मी आज खूप हट्टाने यांना घेऊन गेले आणि मला माहिती आहे खूप अवघड होतं दोघींनाही सेम ड्रेस मिळणं. मी जेव्हा प्रेग्नंट होते ना तेव्हाच मी ठरवलं होतं जर मला मुलगी झाली तर मी दोघींनाही सेम सेम ड्रेस घेत जाईल. कलर वाईज, डिझाईन वाईज, पॅटर्न वाईज. पण ना ते अजूनपर्यंत शक्य झालं नाही कारण मनूची आणि नवन्याची दोघींच्या साईजमध्ये डिफरन्स आहे. त्यामुळे ना एकसारख्या गोष्टी मिळत नाही. कलरमध्ये मिळून जातात पण पॅटर्न आणि डिझाईनमध्ये नाही मिळत. पण यावेळेस त्यांचं पहिलं रक्षाबंधन होतं त्यामुळे माझा खूप जास्ती हट्ट होता की मला दोघींनाही सेम हवंच आहे. अगदी साधी फ्रॉक जरी मिळाली असते ना तरीही मी घेऊन आली असते. पण खरं सांगू मला कुठेच भेटलं नाही. मी 2-3 दुकानं फिरले, राजपालमध्ये, डीमार्टमध्ये, अजून एका दुकानात. शेवटी फायनली शेवटच्या दुकानात मला हे फ्रॉक मिळाल्या. सेम होत्या पण यातही एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. ह्या फ्रॉक आहेत ना मला खूप आवडल्यात अशातलाही भाग नाही, पण सेम मिळतील म्हणून मी ह्या घेतल्या. पण हा फ्रॉक मनूला प्रचंड मोठा झाला आहे आणि तिथेच मी लावून पाहिलं होतं तेव्हाही मला कळलं होतं की हा मोठा आहे. पण आता मला खूपच जास्ती मोठा वाटतो. पण मी तरीही म्हटलं हरकत नाही. मी या रक्षाबंधनला दोघींनाही सेमच गोष्टी घालणार आहेत. त्यामुळे हे मी असेच ठेवणार आहेत. मी काही चेंज वगैरे करणार नाही. कारण मला माहिती आहे मी कितीही शोधलं तरी दोघींचं दुकानात तरी मला सेम मिळणार नाही. ऑनलाईन मला खूप ऑप्शन मिळत होते आणि ती माझी चूक झाली की मी ते ऑर्डर केलं नाही. आता इथून पुढे मी लक्षात ठेवेन आणि पहिलं ऑनलाईनच ऑर्डर करून ठेवेल. वाटलंच तर दुकानात जाऊन नंतर चांगला ड्रेस घेऊन येईन. पण ऑनलाईन एकतरी जोड मी या दोघींसाठी नेहमी मागवत जाईल. तसा फ्रॉक छान दिसत आहेत हे. खूप असे फॅन्सी पण नाही आहेत आणि खूप असे रोज वापरायचे पण नाही आहेत. ठीकठाक आहेत, हरकत नाही. कधी कधी ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि हो, मी आजही राख्या घेऊन आलेली नाही आहे. पण ननू आणि मनूसाठी मी राख्या 8 दिवसांपूर्वीच घेतल्यात आणि त्यांच्या ज्या राख्या आहेत ना त्या खूप स्पेशल आहेत. त्या मी उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल, तर उद्या ते नक्की पहा. आणि आता घर आवरायचं होतं कारण जाताना नवन्या, तिचे पप्पांचं यांचं तर जेवण झालंच होतं आणि मनूचं पण माझं जेवण राहिलं होतं. का तर मला असं वाटत होतं उशीर होईल, घाई होईल, म्हणून मी काही जेवलेच नाही. तिथून घरी आले आणि आल्यावर किचन ओटा तसाच सगळा पसारा होता. आधी तो आवरला आणि मी ना दुपारी इडलीसाठी ना डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते. म्हटलं हे लगेचच वाटून घेते, नाहीतर मी जेवत बसले तर अजून उशीर होईल आणि एवढ्या रात्री मिक्सर लावणं मला बरोबर वाटत नाही. त्यामुळे मी आले तेव्हा 9:30 वाजले होते. तसाही बराचसा उशीर झाला होता. म्हटलं तरीही आधी हे वाटून ठेवते म्हणजे नंतर मला निवांत जेवता येईल. त्यामुळे मी आधी हे वाटून घेतलं छान असं आणि मला ना 2 दिवसापासून इडली खायची इच्छा होत होती. त्यासाठी खरं तर हे चालू होतं. हे मस्त असं वाटून घेतलं आणि त्यानंतर मी जेवायला बसले होते. आणि आज जेवणात ना मी मस्त असे छोले भटुरे बनवले होते. आता मी तर भटुरे खाणार नव्हते. मग काय, मग मी एक ऑप्शन निवडला की मी जे छोले बनवले होते ना त्यात मस्त असा कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतली आणि असंही हे टेस्टला खूप छान लागत होतं. तर हेच माझं आजचं रात्रीचं जेवण होतं. आणि हो, एवढेच छोले नाही खाल्ले बरं का, मी अजून छोले घेतले होते हे संपल्यावर, ज्याने माझं पोट मस्त असं भरलं. आता जेवण झालं पण काही छोटी मोठी कामं आहेत ना जी घरात भरपूर राहतात तर ती करायला घेतली. तसंही मी भांड्यांना मावशी लावली, पण काही जे भांडे असतात ते मला स्वतःला क्लीन करावे लागतात. जसं की यांचा टिफिन, मनूच्या बाटल्या किंवा इतर काही मी फूड प्रोसेसरची भांडी वापरली असेल तर ते, माझे जे काचेचे ग्लास आहेत ते, ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या मी क्लीन करून ठेवते की ज्याची मला भीती असते त्यांच्याकडनं फुटेल किंवा खराब होईल किंवा मला उद्या सकाळी ते लागणार आहे, तर ती भांडी मी घासून ठेवते. आता ह्या जाळीतली सगळे भांडे मी घासलेली नाही आहेत, यातली काहीच भांडे मी घासलेली आहेत, बाकी सगळ्या मावशी घासून गेलेल्या आहेत. आणि कधी कधी ना मला असं वाटतं की भांड्यांना जी मी हेल्प घेते भांड्यांसाठी ती बंद करावी, पण कधी कधी असं वाटतं नको राहू देत. त्याने ना मला बऱ्याचशा इतर गोष्टी करता येतात ज्या मला आवडतात करायला. म्हणजे काही रेसिपीज असतात, काही गोष्टी घरातल्या चेंज करायच्या असतील तर त्या, काही गोष्टी बनवून ठेवायच्या असेल, ननू म्हणून जरा जास्तीचा वेळ देता येतो. आज दुपारी तर आम्ही तिघींनी भयंकर मस्ती केली, म्हणजे भयंकर. इतकी मस्ती मी कधीच केली नव्हती मुलींसोबत. आजची दुपार तर माझी खूप छान गेली होती आणि खूप भारीही वाटतं त्या दोघी जेव्हा अशा मस्त मस्त गोड गोड मस्ती करतात ना.
तर बस असं वाटतं बस की याचसाठी तर या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आणि माझी हॉलची तुम्ही अवस्था पाहू शकता. हे रोज रात्री ना मी सगळं आवरत असते. पण आज काही माझी हिंमत नव्हती कारण 10:30 वाजले होते आणि माझी जी बॅटरी आहे ना ती पूर्ण डाऊन झाली होती. त्यामुळे ना आता हे मी सकाळीच आवरणार होते. आणि आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.